छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे असून सुद्धा त्यांनी घात का केला? 31 जानेवारीची रात्र. पन्हाळगड शांत होता. पन्हाळगडच्या कोकण दरवाजावर पहारा देत मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता. अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालीची रांग दिसली. प्रकरण त्याच्या ध्यानात आलं. तसाच तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनोबत मल्लोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितले की घात झाला घोरपडे बाबा. कोल्हापूरच्या तळ संगमेश्वराच्या रोखण दौडतय, पण नेमका घोडे किती आहेत हे कळेना. लगेच पन्हाळगडावरून हुकूम सुटले. मल्लोजी, संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरला आणि संगमेश्वरच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली. दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकुरुबखान आपला मुलगा इकलास आणि जवळपास 1,500 सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता. काही वेळानं संगमेश्वर थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली. एकीकडे रायगडाला वेढा पडलेला होता, दुसरीकडे शत्रू चालून येत होते. स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चाहूबाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे येरझाऱ्या मारत होते. संभाजी महाराजाच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे. कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास जवळ तळ नव्हता. एवढ्या आडवत्या रस्त्यातून संगमेश्वरावरून चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचा होता. या विचारात असतानाच घोड्याच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले. मल्लोजी आणि त्यांचे सैन्य देखील प्राणपणाने लढत होते. सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं. सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं. गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठीपर्यंत पोहोचले. पण त्यांच्या कानावर बातमी आली, मल्लोजी बाबा पडले. तसं त्यांनी घोडा वळवला. सोबत असलेले संताजी आणि बहिर्जींना तत्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले. मोठ्या दमाने ते लढले, पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली. इकलास दोरखंड बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला. पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकुरुबखान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला. छावा कान भरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो. पुढे शंभूराजासोबत औरंगजेबाने जे केले ते आपण सगळेच जाणतो. पण खऱ्या अर्थाने शंभू महाराजा शत्रूंच्या हाती लागली ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच. पण नेमका इतिहास काय सांगतो? गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली, कशी केली आणि मुळात संभाजीराजानंतर पुढे गणोजीचं काय झालं याबद्दलच आज आपण जाणून घेऊया. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं. सूर्य नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता. सुरांचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले. महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावे इनामात दिली. पुढे त्यांच्यासोबत नातीही तयार झाली. ही सगळी व्यवस्था, हे सगळं नातं पुढे चालून ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमार बाईंचा विवाह पिलाजीच्या पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला. शिर्के यांची लेक येसूबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी हे महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती. पुढे अनेक वेळा त्यांनी येसूबाई आणि
संभाजी महाराजांना देखील ही इच्छा बोलून दाखवली, पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा. नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले. अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच, पण तिथे चालू असलेल्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हाकलून लावलं. तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरातून गेले. गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुढे त्यातून युद्ध झाले. अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली, पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातायत, स्वराज्याच्या विरोधात जातात, हीच खल शंभूराजाच्या मनात अजूनही सलत होती. युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले. पुढे 32 शिराळा सातारा वाईमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणार होते. पन्हाळ्याला आल्यावर काही निवाडाची काम त्यांनी आटोपली आणि मल्लोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय. पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता, पण मल्लोजी समोर त्यांचा निभाव काही लागेना. हे ऐकून महाराजांना बरं वाटलं. अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खानाचा घेर पडलाय. क्षणातच शंभूराजासमोर रायगड उभा राहिला. अर्थात तत्काळ निघावं लागणार होतं, पण ठरवले मार्गावर औरंगाबादचे फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मल्लोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले. शिर्क्यांचा पागेचा रखवालदार अर्थात धर्मा मल्हार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं. तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला. तेव्हा इमानदारक चाकराला मारल्याबद्दल मसू, कोथळूक, तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजाने दिला. इतकं होऊनही एकीकडे शिर्क्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते, तर दुसरीकडे शृंगारपुरातून पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकरबखानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते. शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकरबखानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत, दिमतीला किती माणसं आहेत याची खडानाखडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्केंना त्या खानाला दिली. असं असताना छत्रपती संभाजीराजांच्या कानावर एक दुसरी बातमी आली. प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला. या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे एकले आहेत, त्यांनाच हातात धरून गादीवर बसवले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल. छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता. मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाच्या अनुष्ठानं करण्यात आले. संगमेश्वराच्या सरदेसाईच्या वाड्यात यज्ञकुंड भरला. सगळे गाव पताकेला हजर होते. संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरले. पण याच वेळी गणोजी शिर्केने मुकरबखानाला बातमी दिली की संगमेश्वराला 500 घोडे आहेत. आजूबाजूला खड्या चाळणीची कड आहे. आजूबाजूला मातबरीची ठाण नाही. पन्हाळ्याच्या घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच. फक्त काम पक्के झाले की आमच्या वतनदारीच्या बादशहाला सांगायला विसरू नका असं शिर्केने त्या मुकरबखानाला सांगितलं होतं. की बातमी ऐकून मुकरबखान आणि त्यांचा मुलगा 1,500 हत्यार बंद सैनिक घेऊन निघाले. त्यांच्यासोबत होते कान्होजी, गणोजी शिर्के आणि नागोजीराव. मागे जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांनाच सांगत होते. अर्थात
त्यांच्याचमुळे रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं. शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते. एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूंचा वेढा पडला. तेव्हा खंडोबालाल यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळच वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोलले जात. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढींना देखील मराठा साम्राज्यात नाराजीत सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमा कावा केला. मित्रांनो, गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होते हे आपल्याला इतिहासात प्रकाशाने दिसून येते. शंभू महाराजांनी कैद झाली तो फेब्रुवारी दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला.